गुन्हा कधीही लपून राहत नाही. कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही. कितीही चॅप्टर असला तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या. फक्त तुम्ही राहा सावध. प्रत्येक क्षणी क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. आई वडील पैसा कोणासाठी कमवतो तर आपल्या मुलांसाठी. पण नागपूरमध्ये पैशांसाठी पोटच्या मुलीचा खून करण्याचा प्रयत्न केला गेला. पण आईच्या प्रसंगवदनानं त्या चिमुकलीचा जीव वाचला आणि तो बाप गजाड गेला. मुलीचं आणि वडिलांचं नातं खूप घट्ट असतं, पण पैशांसाठी नात्याचा या राजेशनं म्हणजेच त्या आरोपी वडिलानं खून केलाय. पाहूया नागपूरची ही घटना. हे दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. हे दृश्य पुरेसे आहेत इथं घडलेल्या गुन्ह्यांची साक्ष देण्यासाठी. इथं त्या चिमुकलीला गाडण्याचा प्रयत्न झाला. इथंच अंधश्रद्धेचं स्तोम माजवण्यात आलं. इथंच महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला काळं फासण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला. आणि एका नात्याचा कोळसाही याच ठिकाणी झाला. पैशांसाठी पोटच्या मुलीला जिवंत गाडण्याचा डाव खुद्द वडिलांनीच आखला होता. नागपुरातल्या कुही तालुक्यातल्या बामणी गावातली ही घटना. व्यवसायानं पॅथॉलॉजी टेक्निशियन्स असणारा हा राजेश पैशांसाठी नेहमी अंधश्रद्धेपोटी हे न ते करत बसायचा. टाकेल का ये पडू दे, रिकामी झाली. पडू दे पडू दे. तडुक मिडुक किडुक चेडुक रायरंजी हाडुक. अरे पिपळावरच्या मुंज्या, अरे बांधावरल्या मच्छा. अरे अरे तू एवढा मोठा मांत्रिक आहेस. अरे माझ्या कामाचं तेवढं बघ ना. अरे तो श्याम आहे ना, मला लय त्रास देतो. त्याचा काहीतरी बंदोबस्त कर ना. करतो, पण तुला खर्च करावा लागेल. करीन की करीन. अबे मुंबई पासून माझ्याकडे लोक येतात. असा पैशाचा पाऊस, असा पैशाचा पाऊस पडतो. माझी 5 शिष्य आहेत. त्यांचा खर्च दारू पाण्याचा आणि मटणाचा तुला करावा लागेल. हे बघ, 1 बोकडा लागेल, 2 कोंबड्या. आमुष्याच्या दिवशी आपण बसू आणि मस्त काही छांगाट करू. हे बघ, खर्च करशील तर त्याला असा घेतो मुठीत आणि मातीतच गाडतो. चालेल चालेल, त्याला मातीतच गाडून टाक त्याला. परमा ही बायको आहे ना, ती जाली मांत्रिक आहे. ती जाली मांत्रिक आहे. मी शिकवलंय तिला. अरे मी शिकवलंय म्हणून तर ती आता जादू टोना करती. हे बघ, तू जर करत असेल खर्च, उद्याच्या उद्या तयारीला लागतो. अरे वा, तू घेत नाही रे. घेतो घेतो घेतो. काय म्हणणं तुझं? या अशा भूलथापा देण्याचं काम याची पत्नी मंदा करायची. जादूटोणा, काळी जादू यातून राजेश मंदाच्या संपर्कात आला होता. मंदा ही काळी जादूची जाणकार असल्याचं आणि देवी अंगात येत असल्याचा दावा करत होती. सर्वांना अंधश्रद्धेच्या दरीत लोटण्याचं काम तिनं पूर्णपणे सुरू केलं होतं. अगं तू एवढ्या दुपारच्या आरत्या करते, अरे मग मला पैसा काही येत नाही. मला पैसा पाहिजे, त्याच्यासाठी तू काय पण कर. अरे किती दिवस लोकांकडे पैसा मागायचा. बघूया. हा
तुम्हाला जेवायला बोलवते. सांग तुझ्या आईला येतो थोड्या वेळाने. हे घटनेतलं महत्वाचं पात्र त्रिशा. त्रिशा बरोबर पुढे काय झालं ते आपल्याला पाहायचंय, पण त्यापूर्वी ही भोंदूगिरी बघूया. मिळूक मिळूक चिडूक राय रंडी हाडो. सकाळच्या राम प्रहरी आला. नाही आलो, पाया पडायला आलो होतो. मी आपलं चाललोय जरा, आमची भक्त वाट पाहतात बांधावर. चालू दे. हो येतो. अरे तो घरात होता ना, म्हणून तुला बस म्हटलं मी. बघितलंस ना आत्ता गेला. अरे म्हणजे ते सगळं ठीक आहे. अगं पण किती दिवस मी असं गरीबत काढायचं? अगं एक पण काम होत नाही. अगं पैसा नाही माझ्याकडं. अगं तू एवढ्या दुपारत्या आरत्या करते, अरे मग मला पैसा काही येत नाही. मला पैसा पाहिजे, त्याच्यासाठी तू काय पण कर. अरे किती दिवस लोकांकडे पैसा मागायचा? बघूया. हा आईने तुम्हाला जेवायला बोलवते. सांग तुझ्या आईला येतो थोड्या वेळाने. जा. लवकर या. हा अगं काहीतरी कर ना. एक उपाय आहे. आत्ताच देवीने मला कौल दिलाय. तुझ्या घरात गुप्तधनाचा साठा आहे. अरे सोनं म्हणू नकोस, चांदी म्हणू नकोस, हिरे म्हणू नकोस. अरे करोडपती होशील, करोडपती. एवढं? हो. पण ते कसं काय? अरे घरात चल, सगळं सांगते तुला. चल. काय तुझी नेहमीची घाई, ये लवकर. अगं अगं पण नेमकं काय करायचं सांग ना. बस रे माझ्या राजा, सांगते सगळं तुला. अरे किती दिवस झाले नुसतं तेच 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 सांगते. का काय करायचं ते सांग ना मला एकदा. हे बघ, तुला मी सांगितलंय ना, तुझ्या घरामध्ये गुप्त धन आहे. अरे सारखं सारखं तेच सांगतेस मला. ते गुप्त धन आहे, पण ते कसं मिळणार मला ते तरी सांग ना. गुप्त धन हवंय ना, होय ना. पण त्यासाठी मोठा त्याग करायला लागेल. अगं त्याग करायला मी तयार आहे, पण काय त्याग करायचा तो तरी सांग. त्यासाठी नरबळी द्यायला लागेल. नरबळी? चालेल ना. अब आपण बकरं कापू ना. नाही, तुला तुझ्या मोठ्या मुलीला जिवंत गाडावं लागेल. काय? मुलीला? हे बरोबर नाही का? का घाबरतोस? पैसा हवाय ना बक्कळ. मग पैसा हवाय, पण हे असं. मी सांगते तुला, थांब. तुझ्या बायकोला ना तू माहेरी पाठवून दे. एकदा का ती माहेरी गेली की तुझी मुलगी पुरेल एवढा खड्डा आपण घरात खणू. मग मी सगळे मंत्र वगैरे म्हणते, आणि जसा जसा तिचा आत्मा वर जाईल तसा तसा तुझ्याकडे खूप पैसा येईल. आणि एकदा का पैसा आला की मग पुढे काय करायचंय माहितीये ना.
हवंय ना? हो 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 मग मी सांगते तसंच झालं पाहिजे, बरोबर ना? हो करशील ना? हो. चल, काय केलं असेल तर जेवायला वाढ. चल, हो वाटते. कुठे गेले होते? तुला आदळापट करायला काय झालं? जेवायला वाढ सांगितलंय तुला मी. तुम्हाला बोलवायला पण यावं लागतं का सांगायला? काय झालं? कुठे गेलो होतो मी? ते मंदिरात कशाला जाऊन बसले होते? माझं काम होतं म्हणून मी गेलेलो. काय काम होतं? काय काम होतं म्हणजे माझं काम होतं, पैशाचं काम होतं. अहो, त्या बोंधूकडे काय काम होतं तुमचं? हे कोणाचं पण नाव घ्यायचं नाही, समजलीस ना? मी माझ्या कामासाठी गेलेलो. माहिती कसं काय चाललंय तुमचं तिच्या बरोबर? काय काय चाललंय माझं? काय चाललंय? काय चाललंय माझं? सगळी दुनिया बोलतेय. हे दुनियेचं बोलू नको, माझं सांग. काय सांगू? हे बघ, हे जास्त नखरे करशील ना तुला घरी पाठवून माहेरी पाठवेन. जाणारच आहे मी. अरे काय जातं? जाते. ताप लावलाय मला. इकडे त्रास, तिकडे त्रास, इकडे पैशामुळे अगोदर मी वैतागलोय. पैसा नाही, नुसता गरीबी दिवस काढायचे, रोज रोज लोकांकडे पैसे मागायचे. आणि ही बाई पाहिजे जेवण मला. नात्यापेक्षा पैसा अधिक समजणारी ही विकृती आणखीन विकृत होत गेली. अंधश्रद्धेचा हा खेळ आणखीन रंगत गेला. पण यात खेळ होत होता त्या चिमुकल्या त्रिशाचा. नेमकं पुढे काय घडलंय आपण पाहणारच आहोत. पण आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, मी लगेच परततोय. पहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. कधी भीतीने वडिलांना घट्ट बिलगणाऱ्या त्रिशाच्या भीतीचं कारण आता तिचे वडीलच होते. पण निरागस त्रिशाला यातलं काहीच कळत नव्हतं. तर पैशांच्या हव्यासापोटी पिता राजेश अंधश्रद्धेच्या गर्तेत सापडला होता. पैशांसाठी राजेश आपल्या मुलीचा वैरी बनला होता. पण त्या निरागस त्रिशाला वडिलांची ही विकृती कळत सुद्धा नव्हती. मंदानं त्रिशाला जिवंत गाडण्याचा सल्ला दिला. झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी तो पोटच्या मुलीच्या जीवावरती उठला होता. आपल्या पत्नीला माहेरी पाठवून त्यानं त्रिशाला घरीच ठेवून घेतलं. गुप्तधन आपल्या घरात आहे ते आपल्याला मिळणार या स्वप्नात तो जगू लागला. मुलीला तासनतास कोंडून ठेवत तो भोंदूंच्या साह्यानं अघोरी पूजा करायला लागला. ते वरतच स्मार्टफोन ऐकायचे तरी मी ऐकायला गेली का बोलते म्हणून. आपण मस्त सोना बोलून तिला अशीच टाकून देऊ म्हणे एका रूम मध्ये सरत उरत अशीच टाकू म्हणे. आपण उमडेत जाऊ म्हणे. मग तिकून आलं मी परत गेली म्हणे. आपण दवाखान्यात घेऊ म्हणे. उमडेतला आपण राहू म्हणे. चांगले स्टँडर्ड कपडे घेऊ म्हणे. मम्मीला नाही येऊ म्हणे. मम्मीला येईन तरी घरात पाय नाही टेकून देईन. येईन तरी मारून म्हण तिथं. त्यांच्यात होणारी बातचीत त्रिशा ऐकत होती. पण नेमकं काय करायचं त्या चिमुकलीला कळतच नव्हतं. चला उठा.
सोडतच नाही. पळ, पळ, पळ. गेल्या काही दिवसांपासून होत असलेला प्रकार त्रिशाच्या आईच्या चांगलाच लक्षात आला होता. या प्रकरणातले दोन्ही आरोपी जे आहे ते फरार आहे. त्यामुळे मंदा गजबीये जी मांत्रिक महिलेने हा सल्ला दिला आणि राजेश तो सुद्धा फरार आहे. त्यामुळे या दोघाही आरोपींना अद्याप अटक झालेली नाहीये. पण जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत अद्याप या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी होत आहे. पोलिसांपर्यंत ही सगळी कारस्थानं पोहोचली होती, पण पोलिसांनी तक्रार नोंदवताना रीतसर तक्रार नोंदवली नाही असा आरोप करण्यात आलाय. प्रसंगावधानानं हा सारा खुनी कट उधळून लावण्यात यश आलं खरं, पण देशाच्या कानाकोपऱ्यात लपून बसलेल्या अंधश्रद्धेला असं पळवून लावण्याची खरी गरज आहे. प्रवीण मुधोळकर, IBN लोकमत, नागपूर. देशभरात सर्वत्र स्त्री शक्तीचा जागर करत नवरात्रोत्सव साजरा केला जातोय. पण खरा जागर झाला पाहिजे तो महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात. जादूटोणा, नरबळी अशा अंधश्रद्धेतून कुणीच कधीच त्याला हवं ते मिळू शकत नाही. तर उलट एखादं चांगलं करण्यासाठी फक्त विश्वास आणि मेहनतीची गरज असते. मुलाबाळांसाठी पैसा कमवण्यात आई वडील आयुष्य खर्ची घालतात, पण त्याच मुलांवर अत्याचार करणाऱ्या अशा वडिलांना सगळा हिशोब इथंच चुकता करावा लागतोय. हेच खरंय. क्राईम टाईम या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही गुन्ह्यांचं किंवा गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत नाही, तर गुन्ह्यांपासून आपल्याला सावध करण्याचा आमचा हा उद्देश आहे. कारण आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो. ऐन मौका साधून गुन्हा घडत असतो. पण काही आढळलं संशयास्पद, पोलिसांना कळवा बिनदिक्कत. आजच्या भागात इथेच थांबतोय. सावध राहा प्रत्येक क्षणी. पाहत राहा क्राईम टाईम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.